हे आहे जागतिक संघर्ष आणि आपल्या भारतातील कल्याणकारी योजनांवर काय परिणाम होतोय यावर एक झटपट आणि सोपे विश्लेषण. विचार करा, हजारो मैल दूर मध्य पूर्वेत युद्ध होतंय आणि त्याचा थेट फटका तुमच्या गल्लीतल्या पाणीपुरीवाल्याला किंवा तुमच्या घरावरच्या सोलर पॅनलला बसतोय. हे कसं काय शक्य आहे? पहिले, आपल्या अर्थव्यवस्थेवर येणारा दबाव. बघा, इराणसारख्या भागात तणाव वाढला की लगेच जगभरात कच्च्या तेलाचे भाव भडकतात आणि सागरी मालवाहतूक एकदम महागते. यामुळे होतं काय, तर आपल्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेले छोटे आणि मध्यम उद्योग म्हणजे आपले MSMEs थेट अडचणीत येतात. कच्चा माल आणि इंधन महागल्याने त्यांचा खर्च प्रचंड वाढतो आणि त्यात युद्धाच्या काळात वाढणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे हे छोटे व्यवसाय अधिकच असुरक्षित बनतात. दुसरे, धोक्यात आलेल्या कल्याणकारी योजना. आता तुम्ही विचार करा, ह्या जागतिक महागाईचा सरकारी योजनांशी काय संबंध? तर उदाहरणासाठी सूर्यघर योजना घ्या, जिच्यात सोलर पॅनल्ससाठी आपण जागतिक पुरवठा साखळीवर अवलंबून आहोत. समुद्रातील मालवाहतूक विस्कळीत झाली की इथे आपले प्रकल्प रखडतात. तसंच महागाई वाढली की स्वनिधीसारख्या योजनांमधून घेतलेलं कर्ज फेडणं रस्त्यावरच्या छोट्या विक्रेत्यांना खूप जड जातं आणि आपली ही महत्त्वाची आर्थिक सुरक्षा जाळीच मग संकटात सापडतात. शेवटी, सरकारची उपाययोजना. हे सगळे झटके थेट तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून सरकार खतांचा पुरवठा आणि इंधनाचे दर यावर अगदी बारीक लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल कितीही महागलं तरी शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत आणि छोट्या व्यवसायांना बँकांकडून मिळणारा कर्ज पुरवठा थांबू नये यासाठी योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय एका शॉक ॲब्झॉर्बरसारखं अचूक काम करत आहेत. थोडक्यात सांगायचं तर हे हजारो मैल दूर सुरू असलेलं युद्ध नुसतं टीव्हीवरचं राजकारण नाही, तर तो तुमच्या खिशातील खर्च आणि सरकारी योजनांचं यश ठरवणारा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.